एव्हरीवन. सो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सो बेसिकली आज आपण खूप सिम्पल गोष्ट शिकणार आहोत की अलाइनमेंट तर आपल्याला ठेवायचं आहे, नेहमी 24 तास हॅपी राहायचं आहे, पण कसं राहायचं आहे माहीत नाही. समोरचा व्यक्ती असं काहीतरी वागतो आणि आपल्याला मग त्रास होतो आणि आपण परत त्याच नेगेटिव्ह इमोशन्समध्ये जातो आणि त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात. हीच आहे सगळ्यांची कहाणी. सो आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, ते मॅट्रिक्सबद्दल सांगणार आहे. सो मॅट्रिक्स म्हणजे काय? सो आपल्या भोवताली असलेलं मायेचं जाळं. माया सगळ्यांनाच माहिती आहे, पण मायाला आपण फक्त पैशांनाच माया समजतो, पण असं काही नसतं. माया म्हणजे मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्स म्हणजे माया. आणि माया म्हणजे तुमच्या भोवतालचं एक विणलेलं जाळं नेगेटिव्ह एंटिटीजनी, आणि त्याच्यामध्ये आपण अडकतो म्हणजे काय होतं, आपल्या आजूबाजूला ना जसं पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह अशा दोन्ही एनर्जीज असतात. सो जेव्हा मी कली हनुमानी हे पुस्तक वाचलं तेव्हा त्याच्यात हनुमानजींनी स्वतः सांगितलं आहे की सूर आणि असुर असे दोन्ही आत्मे आपल्या आजूबाजूला भटकत असतात, म्हणजे वाईट आणि चांगलं. सो आत्मे म्हणजे तसे आत्मे नाहीत. सो वाईट आणि चांगलं हे नेहमीच आपल्या आजूबाजूला असतं. सो जे वाईट असतं ना त्याला आपली एनर्जी हवी असते, आणि एनर्जी म्हणजे काय? तुमची एनर्जी. कारण नेगेटिव्ह एनर्जी नेगेटिव्ह एंटिटीज ह्या कधीच एनर्जी प्रोड्यूस करू शकत नाही. कारण माणूस हा एकमेव इतका स्ट्रॉंग मनुष्य आहे पूर्ण पृथ्वीवरती जो स्वतः एनर्जी जनरेट करतो. सो आपली एनर्जी ना त्यांना हवी असते. सो त्यांचं खाणं काय आहे? त्यांचं खाणं आहे तुमचं टेन्शन, तुमचे नेगेटिव्ह विचार, नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स, एखाद्याबद्दल वाईट फील करणं किंवा गिल्ट, शेम, हे सगळे जे फिलिंग्ज आहेत ना, फिअर, भीती. सो जे पण नेगेटिव्ह इमोशन्स तुम्हाला फील होतात ना, ते सगळे नेगेटिव्ह इमोशन्स हे त्यांचं खाणं आहे. आता हे खाणं जेव्हा तुम्ही बनवता, म्हणजे बेसिकली आता समजा मी टेन्शन घेतलं की अरे काय होणार आहे उद्या, काही कळत नाही, हे अननोईंगली आपल्या मनामध्ये येतात. पण त्याला पोषक असं जर आपण वातावरण दिलं तर मग ते बी जे असतं ना ते ती एनर्जी प्रोड्यूस करायला सुरू करतं, म्हणजे ते झाड मोठं व्हायला लागतं. सो तुम्हाला माहिती आहे आपला प्रत्येक विचार एका बीप्रमाणे काम करत असतो. सो ही जी एनर्जी असते ना आपल्या आजूबाजूला, ती नेहमी ना फक्त आपल्याला ट्रिगर करते, म्हणजे आपल्या डोक्यात काहीतरी टाकते. मग आपण जर तेव्हा स्टॉप केलं आणि नेगेटिव्ह विचार न करता फिअरला फेथने रिप्लेस केलं, म्हणजे भीतीला विश्वासाने रिप्लेस केलं, तर त्यांच्याकडे काही एनर्जी नसते. ते विचार तिकडेच संपतात. म्हणजे जर समजा मी तुम्हाला 2 प्लांट दिले आणि एका प्लांटला नेगेटिव्हिटी आहे, एका प्लांटला पॉझिटिव्हिटी आहे. सो तुम्ही जर ते प्लांट जरी तुम्हाला कोणी दिलं, पण जर तुम्ही त्याला पाणी टाकलं तरच ते वाढेल ना. पाणी नाहीच टाकलं तर ते वाढणार आहे का? मुळीच नाही. सो त्याचप्रमाणे पॉझिटिव्हिटी आणि नेगेटिव्हिटीचं बी असतं. सो जेव्हा तुमच्या मनात हा विचार कुठूनही टाकला जातो, समजा कुठल्याही तुमचेही जुने पॅटर्न्स असतात की तुम्हालाच आता नेगेटिव्ह विचार करायची भीतीची इतकी सवय झाली की ते विचार न करता आपण राहूच शकत नाही, कारण ते मनात विचार आपोआप येतात. सो तो विचार जेव्हा कोणी टाकतो किंवा ऑटोमॅटिक आपल्या जुन्या पॅटर्न्समुळे येतो, तेव्हाच आपण परमेश्वरावरती दाखवलेला विश्वास की नाही माझ्यासोबत सगळं चांगलंच होणार आहे. सो हा विचार त्या भीतीला नष्ट करू शकतो. पण आपण काय करतो? आपण मनोरे उभे करतो. सो आपल्याला पॉझिटिव्हिटीचे मनोरे उभे करायचे आहेत आपल्या सक्सेसचे, की वाव किती मजा झाली ना, किती मजा होईल ना जर हे झालं तर, किती मजा होईल ना की हे झालं तर, किती बरं वाटेल ना की मी सक्सेसफुल झाली तर, मग ना मी हे करेन, मग मी हे विकत घेईन, मग मी घरातल्याला इथे घेऊन जाईन, मी इथे फिरायला जाईन. हे तुम्हाला पॉझिटिव्हिटीचे थॉट्स तुमचे बिल्ड करायचे आहेत. सो जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटीचे थॉट्स बिल्ड करता तर तुम्ही तुमच्या पॉझिटिव्हिटीच्या झाडाला पाणी देताय, पण इथे तुम्ही काय करताय? तुमच्या नेगेटिव्हिटीला पाणी देताय. सो नेगेटिव्हिटीचं जे झाड आहे ते मग वाढत जाणार आहे. सो त्याच्यामध्ये तुमचे विचार कसे असतात? आपण ना अज्युम करतो कधी कधी काही गोष्टी, ॲक्च्युली काहीच झालेलं नसतं, पण आपणच ठरवतो की नक्कीच काहीतरी झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि काही व्हायच्या आधी जरी आता असं झालं तर काय होईल, उद्या माझा जॉब गेला तर मग मी काय करणार आहे, असं करणार आहे, तसं करणार आहे, पण जेन्युअनली काहीच होत नाही आणि तो दिवस असाच वाया जातो. सो बेसिकली कोणी मला काहीतरी बोलेल तर बोलायच्या आधीच आपण अज्युम करतो की तो हेच बोलणार आहे आणि तेच आपण क्रिएट करत असतो.
ज्या नेगेटिव्ह आता जे व्हिडिओज येणार आहेत ना हे खूप हाय लेवलचे असणार आहेत, कारण मला वाटतं की ही योग्य वेळ आहे अशा व्हिडिओची, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनची टीचिंग फार जुनी आहे. पण तरीही मी तुमच्यासाठी ते व्हिडिओज बनवलेत आधी, तर बेसिक कॉन्सेप्ट सगळं समजून घ्या. पण आता जे मी तुम्हाला शिकवणार आहे ना ते ॲडव्हान्स शिकवणार आहे आणि त्याने 100% तुमचं आयुष्य बदलणार आहे. सो सतत जे न्यूजमध्ये पण आपल्यावरती हॅमर केलं जातं ना की हे होणार आहे, हे होणार आहे, हे होणार आहे, तर ते क्रिएट करवत असतात, कारण त्यांच्याकडे क्रिएशनची पॉवर नाही आहे नेगेटिव्ह एंटिटीजकडे. सो ते तुम्हाला नेगेटिव्ह न्यूज दाखवतात, कारण की तुम्ही जेव्हा त्या न्यूज बघता ना तर तुम्ही घाबरून त्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये क्रिएट करत असता. आणि आपण म्हणतो की अरे असं कसं नेगेटिव्ह झालं, कारण की ते तुम्ही त्याला पाणी दिलं होतं. सो म्हणून न्यूज बघायला नाही मी नेहमी सांगते. तुम्हाला न्यूजपेपर पण नाही वाचायचं आहे, असं काही नाही आहे की आपण करंट टॉपिकशी अलर्ट राहायलाच हवं. पण बेसिकली आपल्या इथे आहे ना जी रिप्रोग्रामिंग होत असते ना ती खूप डीप होत असते. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक वाईट गोष्टी ऑटोमॅटिकली आपण अट्रॅक्ट करत असतो. सो आता तुम्ही बघितलं असेल वॉरला एवढं कोणी इम्पॉर्टन्स दिलं नाही तर वॉर एंड झालं. सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी हा खूप मोठा एक प्लॅन आहे, अजेंडा आहे की नेगेटिव्ह गोष्टी आपल्याला दाखवून 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 त्याच त्यांना क्रिएट करायच्या असतात. सो तुम्हाला शुअर राहायचं आहे की मला कुठल्या गोष्टीमुळे राग येतो आहे. समजा आता माझी एखादी फ्रेंड आहे, तिला तिच्या सासूमुळे ट्रिगर होतं की घरी गेल्यानंतर तिची सासू तिला पटकन काहीतरी बोलते आणि मग ती विचार करायला लागते की अरे ही कशी बोलली, मी तर अशी नाही आहे, मी तर एवढं करते, मी तर तेवढं करते. तर हा पण एक अहम असतो. सो जेव्हा आपण हा अहम पण सोडून देतो ना की ठीक आहे बोलले आहे ना, चुकली जाऊ दे, प्रत्येक गोष्टवरती पाहिली जाते. सो मला फक्त माझ्या कर्मांवर लक्ष ठेवायचं. आणि आपण जर 5 मिनटं स्वतःला सावरलं ना आणि आपण जर राग, रुसवा, नेगेटिव्ह इमोशन्स, तुम्ही चुकीचे आहात हे मी कधीच नाही म्हणत, जरी ती राईट असली पण त्या टॉपिकवरती आपली एनर्जी देणं हे चुकीचं आहे, हे मला तुम्हाला समजवायचं आहे. सो जेव्हा आपण अशा लोकांना एंटरटेन करतो, त्यांना आपली एनर्जी देतो, तर तुमच्या कितीही बोलण्याने तो पर्सन कधीच बदलणार नाही, राईट? कारण की ऑलरेडी त्याने ठरवलेलं आहे तुम्ही कसे आहात, तुमच्याबद्दल मतं त्यांनी मांडलेली आहेत, तर तुम्ही कोणाला नाही बदलू शकत. तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता, तुम्ही स्वतःला बदलू शकता. सो तिथेच तुम्हाला स्वतःला स्टॉप करायचं आहे, तुम्हाला सांगायचं आहे की नाही ठीक आहे, सो मी करेक्ट आहे ना. जर तुम्ही तुमच्यासाठी करेक्ट आहात ना ते तिथे स्टॉप करा. सो 5 मिनटं तुम्हाला थोडासा त्रास होईल की मला बोलता येत नाही आहे, अरे मी तर हिला हे आन्सर देऊ शकते, मनात आहे ना आन्सर्सची अशी लाईन लागेल की थांब हिला हे बोलते, हिला ते बोलते. पण ते करून तुम्ही फक्त तुमची एनर्जी वेस्ट करणार आहात, कारण ती पर्सन फक्त तिचं कॅरेक्टर प्ले करते. ती कितीही वाईट असली, कितीही चांगली असली तरी त्याचा तुमच्याशी काही संबंध नसतो, कारण तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या जर्नीवर असायला हवं. सो जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, समजत असतो आपले काय ट्रिगर्स आहेत, त्याच्यावरती आपण कसं रिॲक्ट करायचं, तेव्हा ना आपण स्वतःला प्रोटेक्ट करत असतो. सो तुम्हाला आता स्वतःला प्रोटेक्शन देण्याची गरज आहे, कारण आता आपण सुवर्ण युगामध्ये प्रवेश केलेला आहे. सो हे जे युग आहे ना हे खूप छान असणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमची कॉन्शियसनेस वाढवायची आहे. सो जेव्हा तुमची कॉन्शियसनेस वाढते ना तेव्हा ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी नीट होतात. सो तुम्हाला समजायचं आहे की मी माझी एनर्जी कुठे देते आहे, काय करते आहे, आणि तेव्हा तुम्हाला कळेल की हां मला आता हे स्टॉप करायला हवं. सो तुम्हाला जेव्हा ओव्हर थिंकिंग तुम्ही कमी कराल, कधी कधी कसं असतं की माझ्या काही क्लायंट्स असतात ज्या हाऊसवाईफ्स आहेत, त्यांना असं वाटतं की अरे मी काहीच करत नाही आहे आणि त्याच्यामुळे माझं आयुष्य जे आहे ते मला खूप बेरंग वाटतं आहे, मला सगळं भेटतं आहे पण मला माझ्या पैशाने काहीतरी करायचं आहे. सो जे आयुष्य आम्हाला हवं असतं वर्किंग वुमन्सना की अरे यार 1-2 महिना तरी आम्हाला आराम करता आला पाहिजे, कारण खूप रुटीन असतं, खूप जबाबदाऱ्या असतात, आणि सिंगल पॅरेंट म्हटलं तर माझ्यावरती जास्त जबाबदाऱ्या आहेत. सो तेव्हा असं मला वाटतं की अरे यार काश असं झालं पाहिजे की 2-3 महिने काही काम नाही केलं ना तरी मस्त मजा करू शकू. पण आम्हाला जे हवं आहे ते त्यांना हवं आहे, त्यांना नाव हवं आहे, त्यांना फेम हवं आहे, त्यांना काम करायचं आहे, त्यांना स्वतःचा पैसा हवा आहे, त्यांना इज्जत हवी आहे, आणि त्यांना जे आहे त्यांच्याकडे ते आम्हाला हवं असतं. तरी आम्हाला पण असं काहीतरी पीसफुल अशी लाईफ भेटावी की काम करो किंवा न करो 2 वेळचं जेवण भेटते, घरात राहायला भेटते, छान कपडे भेटत आहेत आणि मस्त फिरायला भेटतं. सो लक्षात घ्या, हे तर फक्त एक एक्झाम्पल आहे. जे तुमच्याकडे आहे ते समोरच्याला हवं असतं, जे समोरच्याकडे आहे ते तुम्हाला हवं असतं. सो ह्या गरजा कधीच संपणार नाही आहेत. पण तुम्ही जेव्हा तुमची कॉन्शियसनेस वाढवाल ना तर तुम्हाला एका शांतीचा अनुभव होईल. हे सतत आपण जे रील्स स्क्रोल करत असतो, तुम्हाला काय वाटतं आहे, हा सुद्धा एक अजेंडा आहे की तुम्ही त्याच्यातून बाहेरच पडू नये. तुम्ही विचार करा ना, एक गाणं माणूस जास्तीत जास्त किती वेळा ऐकू शकतो?
आपण एक गाणं एका दिवसामध्ये 100 वेळा त्या रील्समध्ये ऐकतो आहे, कारण त्या ॲल्गोरिदमला माहिती आहे की ह्याला कुठलं गाणं आवडतं आहे. मग तेच गाणं वेगवेगळ्या लोकांच्या रूपात वेगवेगळ्या डान्समध्ये सतत तुमच्या समोर येत असतं, तरीही आपण मूर्खासारखं ते पाहत असतो. सो ह्याला म्हणतात ॲल्गोरिदम. आणि त्यांना तर त्यांचे पैसे भेटत आहेत, पण तुमचा वेळ आणि एनर्जी दोन्ही वाया जात आहेत. सो प्लीज आत्ता तरी जागे व्हा आणि समजून घ्या. आणि ही जी जर्नी मी आता तुमच्यासोबत स्टार्ट करते आहे, थोड्या दिवसांनी मी लाईव्ह यायला सुरुवात करणार आहे ह्या वेळेला. सो आय विल ट्राय की मी 6 ते 6:30 40 दिवस कंटिन्यू लाईव्ह येणार आहे, बिकॉज आय रिअली वॉन्ट की तुमचं आयुष्य बदलावं. आणि तुमच्या सक्सेसमध्येच माझी सक्सेस आहे, कारण माझी स्वप्न फार छोटी आहेत आणि माझं एकच स्वप्न आहे की मला फक्त सगळ्यांना हॅपी बघायचं आहे. जी पॉवर्स मी अर्न केले ह्या 3-4 वर्षामध्ये कंटिन्यू डिसिप्लिननी मेडिटेशन करून, ॲक्च्युली माझी जर्नी 2017 चालू झाली आहे. आणि तुम्ही विचार करा की आत्ता जाऊन मला स्टेबिलिटी भेटते, तर आपल्याला असं हवं असतं ना की मॅम मी आज रात्री ब्रेसलेट घातलं तर उद्या माझं आयुष्य बदलेल ना. असं कधीच नसतं. आयुष्य बदलायला थोडासा वेळ द्यावा लागतो, कारण ते परमनंट बदलत असतं. सो मी क्रिस्टल्स 2018 वापरते आणि आत्ता त्याचे रिझल्ट्स माझ्या लाईफमध्ये येत आहेत. म्हणून ते काम नाही करत म्हणून मी कधी काढून नाही टाकले. ते स्लोली काम करत असतात. कुठल्या केसमध्ये खूप पटकन इन्स्टंट आज घातलं उद्या त्यांना रिझल्ट्स यायला सुरू होतात, जस्ट बिकॉज ऑफ बिलीफ. तुमच्या बिलीफवरती तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी घडत असतात. क्रिस्टल ना तुम्हाला परमनंट बदलत असतात आणि तो जो बदल आहे ना हा कायमस्वरूपी आहे. मी तुम्हाला काय म्हणाली, सक्सेसफुल होणं इम्पॉर्टंट नाही आहे, सक्सेस टिकवणं महत्त्वाचं आहे. सो परमेश्वर आपल्याला त्या गोष्टीसाठी कॅपेबल बनवतो आहे की आपण ते सक्सेस होल्ड करू शकलो पाहिजे. सो कधीच टेन्शन घेऊ नका. आता जे होतं आहे ना ते तुमच्या भल्यासाठी होतं आहे. ज्या दिवशी मी विकीला गमावलं होतं मला असं वाटलं होतं की आता मला जगायचंच नाही आहे, बिकॉज काय करणार, फक्त खायला भेटलं, मुलीची फीस झाली, बस झालं, मला काहीच करायचं नाही आहे, बिकॉज आय वॉज कम्प्लिटली ब्लँक. पण जसं जसं आयुष्य वाढत गेलं, जसं जसं मी स्पिरिच्युअलिटी समजत गेली, जसं जसं माझं रीडिंग वाढलं, तेव्हा गोष्टी ऑटोमॅटिकली चेंज झाल्या. माझ्या फीलिंग हील झाल्या. ती हील होण्यासाठी काही लोक आपल्या आयुष्यात येतात, कारण देवाला एक्झॅक्टली माहिती असतं की आपल्याला कधी आणि कशी हिलिंग कोणाच्या मार्फत द्यायची. सो आपलं आयुष्य ऑटोमॅटिकली खूप छान तो करत असतो. जर दुःख देतो ना तर त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी प्लॅनही त्यांनी बनवलेले असतात. सो जर सध्या तुमच्या आयुष्यात काहीही गडबड चालली आहे, बिलकुल घाबरू नका. मी ह्या व्हिडिओमार्फत डेफिनेटली तुमच्यासोबत आहे. तुम्हीही माझ्या लिमिटेशन समजू शकता. दिवसाला 50-60 लोक असतात, सगळ्यांशी बोलणं मला नाही पॉसिबल होत. काही लोक कंटिन्यू कॉल करत असतात. सो माझे क्लासेस पण असतात. तुम्हाला माहिती आहे की मी सेशन्स घेते, पर्सनल सेशन्स घेते, प्लस माझ्या बॅचेस असतात, प्लस क्रिस्टलच्या हीलिंग असतात दिवसाला 30-35, आणि त्याच्या व्यतिरिक्त माझे हीलिंगचे 24 क्लायंट्स आहेत. सो माझा पूर्ण दिवस नाही ह्याच्यातच निघून जातो. त्याच्यामुळे तुम्ही हे एक्सपेक्ट करू नका की मी तुमच्याशी 10-15 मिनटं गप्पा मारू शकेन. पण जर तुम्ही जेन्युअनली मला फॉलो केलं ना, हे माझे व्हिडिओज बघितलेत ना, तरी तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड बदल येणार आहे आणि ही माझी गॅरंटी आहे. आणि हे ॲडव्हान्स कोर्स आहे जो मी तुम्हाला असंच फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला शिकवते, कारण माझं फक्त एकच उद्दिष्ट आहे की तुम्ही परमनंट बदलावं. सो प्रत्येक गोष्ट एक एनर्जी आहे, प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे, आणि ती ऊर्जा तुमचं आयुष्य बदलायला तयार आहे. अलाइनमेंटमध्ये या. सो तुम्हाला आता सध्या शांत राहायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे, मोठे श्वास घ्यायचे आहे. काहीही टेन्शन आलं तर त्या भीतीला विश्वासाने बदलायचं आहे की नाही, माझ्यासोबत सगळं छानच होणार आहे. तो बसला आहे ना, तो माझी काळजी घेणार आहे. आणि तो तुमच्या आतमध्येच आहे, तो बाहेर कुठेच मंदिरात नाही आहे, मूर्त्यांमध्ये नाही आहे, तो तुमच्या आतमध्ये आहे. आणि तो आहे एकच परमेश्वर. आणि तो खूप दयाळू आहे, खूप कृपाळू आहे, आणि तो प्रत्येक मुलावरती तितकंच प्रेम करतो. त्यामुळे जो तुम्हाला ट्रिगर देतो आहे ते सुद्धा देवाचंच बाळ आहे. सो कोणावरतीच रागवू नका, रुसवू नका. ते लोक त्यांची जर्नी कंप्लीट करतायत ना. जर मला सांगा, जर चोरच नसतील तर पोलिसांचं महत्त्व राहील का? सो प्रत्येक गोष्ट ना दुसऱ्या गोष्टीला बॅलन्स करत असते. कोणालाच वाईट समजू नका. तुमची चिडचिड, तुमची जेलसी किंवा तुमचं भडकणं, टेन्शनमध्ये येणं, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ही तुमची जर्नी डिले करत आहेत. सो जर्नी डिले करू नका. असे अनेक जन्म घेऊन तुम्ही इथपर्यंत पोचले आहेत. आता मोक्षप्राप्तीची वेळ आलेली आहे. सो ती मोक्षप्राप्ती मेल्यावर नाही भेटणार आहे, जिवंतपणेच आपल्याला मिळवायची आहे.
सो प्लीज ह्या जर्नीला इतकं सिरियसली घेऊ नका, ह्या लोकांना इतकं सिरियसली घेऊ नका. असे अनेक लोक, अशा अनेक स्टोरी तुमच्या लाईफमध्ये ऑलरेडी झालेल्या आहेत. रिलॅक्स, सगळं छान होणार आहे. आणि प्रॉमिस करा की ही जर्नी तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करणार आहात. सो शेवटी म्हणून मी मुद्दाम सांगते की कमेंट करा तुमचं नाव, म्हणजे मला समजेल की आजपासून एक्झॅक्टली 40 डेज कोण आहे माझ्यासोबत या जर्नीमध्ये. सो आपण एकत्र ग्रो करूया, ठीक आहे? कारण मी प्रत्येक कमेंट वाचते आणि त्यांना रिप्लाय करते. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.